तर बघा आता आपलं बेसिक चालू आहे, बरोबर आहे. तर आतापर्यंत काय काय बघितलं आपण तेवढी रिवाइज करू त्याला. तर सगळ्यात पहिले लेक्चर होतं आपलं बेसिक नंबर 1चं, त्याला आपण नाव दिलं होतं सब्जेक्ट. तर इंग्लिशमध्ये किती सब्जेक्ट सांगितलं होतं मी? 8. कोण कोण देतं? आय, वी, ही, शी, इट, यू आणि दे, बरोबर. त्यामधले 5 सिंग्युलर होतं आणि 3 काय येतं? प्लुरल येतं. मग सिंग्युलर कोणते येतं? आय, आपला आय आहे, ही, शी, इट आहे आणि एक यू. हे 5 काय येतं? सिंग्युलर. आणि यू, वी आणि दे हे काय येतं? प्लुरल येतं. आता त्यानंतर आपण वर्ब बघितलं होतं. वर्ब मध्ये आपण बघितलं होतं की वर्बचे किती फॉर्म होतं? 5. पहिला जो फॉर्म आहे त्याला आपण V1 म्हणायचं, दुसरा आहे त्याला V2, तिसऱ्याला V3, चौथ्याला V4 आणि पाचव्याला V5 म्हणायचं, बरोबर. आता त्यामध्ये आपण वर्बचे 2 टाईप पण केले होते. एक केला होता तो म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि दुसरा केला होता मेन वर्ब किंवा लेक्सिकल वर्ब. हेल्पिंग वर्बचे बरेचसे टाईप केले होते, 3 टाईप केले होते: प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी आणि मार्जिनल ऑक्झिलरी. आता प्रायमरी ऑक्झिलरीचे आपण टाईप केले होते टू बी, टू डू आणि टू हॅव. टू बी म्हणलं की आपल्याला माहिती आहे कोण होतं? एम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग आणि बीन. त्यानंतर टू डू म्हणलं की कोण आहे? डू, डज आणि डीड. आणि टू हॅव म्हणलं की कोण आहे? हॅव, हॅज आणि हॅड. त्यानंतर मेन वर्बचा आपल्याला माहिती आहे 5 फॉर्म होतं. त्यानंतर मग आपण बेसिक नंबर 3 बघितलं होतं. बेसिक नंबर 3 मध्ये आपण काय बघितलं होतं? की वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल. मग आपल्याला माहिती आहे की आपला एम, इज, वॉज, त्यानंतर V5, डज, हॅज हे सगळं काय येतं? सिंग्युलर येतं. पण आपला जो आर, त्यानंतर विअर, त्यानंतर हॅव, त्यानंतर आपला V1, डू हे सगळे काय येतं? प्लुरल येतं. आणि आपले जे डीड आहे, हॅड आहे, V2 आहे आणि सगळे मॉडल ऑक्झिलरी हे काय येतं? कॉमन आता. हे सगळं बघितलं होतं. त्यानंतर आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बघितले होते. त्याचा पार्ट 1 झाला होता. पार्ट 1 ज्याला आपण म्हणलो होतं ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड. त्याच्यामध्ये काय आहे की सब्जेक्ट सिंग्युलर असला तर वर्ब पण सिंग्युलर आणि सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब पण प्लुरल असतं. त्यानंतर आपला पार्ट 2 बघितला होता. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपलं इच असेल किंवा एव्हरी असेल किंवा इच ऑफ असेल, आयदर ऑफ असेल, नायदर ऑफ असेल, हे जर का असेल तर आपण वर्ब कसं घ्यायचं? सिंग्युलर. कारण सिंग्युलर घ्यायचं. त्याचं कारण यांना मिनिंग कसं आहे? सिंग्युलर मिनिंग आहे. त्यानंतर आपण दुसरा एक सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 बघितला होता. त्याला आपण म्हणलं होतं की प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड असं म्हणलं होतं. आता प्रॉक्झिमिटी या शब्दाचा अर्थ काय? जवळचा. मग आपले जर का बघितलं आयदर ऑर असेल, नायदर नॉर असेल, ऑर असेल, नॉर असेल, तर यांच्यामध्ये ह्यांच्या अगोदर एक सब्जेक्ट येणार आणि नंतरून एक सब्जेक्ट येणार आणि त्याच्या पुढे वर्ब येणार. मग आपण वर्ब पहिल्या सब्जेक्टवरून ठरवायचं का दुसऱ्या सब्जेक्टवरून ठरवायचं? त्यानंतर आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 बघितला होता. त्याच्यामध्ये बघितलं होतं की आपलं जर काय ॲज वेल ॲज असन, विथ असन, अलॉंग विथ असन, टुगेदर विथ असन, त्यानंतर गव्हर्न बाय, कंट्रोल बाय, अकंपनीड बाय असन, बिसाइड्स असन, लाईक असन, अनलाईक असल, अँड नॉट असल, त्यानंतर रॅदर दॅन असन आणि इन ॲडिशन टू असल, तर आपण जो वर्ब आहे ते कशानुसार घ्यायचं? फर्स्ट सब्जेक्टनुसार. आणि त्यानंतर आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5 बघितला होता. त्याला आपण नाव दिलं होतं नॉशनल कॉन्कर्ड. काय दिलं होतं? नॉशनल कॉन्कर्ड. नॉशनल कॉन्कर्ड याचा अर्थ काय आहे? तर सब्जेक्टच्या अर्थावरून आपण काय घ्यायचं? वर्ब. सब्जेक्टच्या नंबरवरून घ्यायचं का? नाही. सब्जेक्टच्या नंबरवरून जर का आपण वर्ब घेतलं तर त्याला म्हणायचं ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. पण सब्जेक्टच्या जर का मिनिंग वरून घेतलं तर त्याला आपण काय म्हणायचं? नॉशनल कॉन्कर्ड. ठीक आहे. मग आता नॉशनल कॉन्कर्ड झाला होता. त्याच्यामध्ये मग आपण काल एक्झाम्पल बघितले होते 1 कन्सेप्ट वाले, आहे का नाही? म्हणजे एकच कन्सिडर करतो. मग आपलं मिल्क अँड हनी असन, मिल्क अँड वॉटर असन, ब्रेड अँड बटर असन, ब्रेड अँड वॉटर असल, त्यानंतर राईस अँड करी असन, करी अँड समोसा असन, वडा अँड पाव असन, इडली अँड सांबर असन, हे जेवढे काही खाण्याचे पदार्थ आहेत. प्लस आपलं पीस अँड प्रॉस्पेरिटी असन, त्यानंतर स्लो अँड स्टेडी असन, राईज अँड फॉल असन, हॅम अँड एग्ज असन, एग्ज अँड बेकन असन, हॉर्स अँड कॅरेज असन. तर हे सगळे जर का अँडने जोडलेल्या फ्रेज आल्या तर आपण जो सब्जेक्ट
आपण जे वर्ब आहे ते कसं घ्यायचं, सिंग्युलर, कारण यांना कसं मिनिंग आहे, सिंग्युलर मिनिंग आहे. ठीक आहे, एवढं आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचंय सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 6, त्याला पण नाव दिलंय नॅशनल कॉन्कॉर्ड. आता जुने जे वर्ब बुक आहे त्याच्यामध्ये नाहीये, पण ते आपल्याला साईटला लिहायचंय. ठीक आहे, आता लिहिण्यावर लक्ष नको, फक्त आता इकडे लक्ष द्या. सगळेजण जागेत नक्की, नक्की ना, अरे नक्की का? ठीक आहे, मग आता बघा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 6 आणि नॅशनल कॉन्कॉर्ड. आता नॅशनल कॉन्कॉर्डचा अर्थ आपण समजून घेतलाय. काय घेतलाय की मिनिंग नुसार, आपण सब्जेक्टच्या मिनिंग नुसार काय घ्यायचं, वर्ब घ्यायचं, आणि त्याला आपण काय म्हणायचं, नॅशनल कॉन्कॉर्ड. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचंय, तर इथं सेंटेन्स बघायचे. तर अगोदर आता पहिलं सेंटेन्स बघा, इथं काय दिसतंय बरं, इथं मी ब्लॉक कायला करतोय माहितीये, कमिटीला. कशाला, कमिटी. मी इथं ब्लॉक केलेलं आहे कमिटी. त्यानंतर इथं काय आहे, ज्युरी. त्यानंतर परत एकदा काय आहे इथं, कमिटी. त्यानंतर इथं परत एकदा काय आलंय, कमिटी आलंय. इथं काय आलंय, कमिटी आलंय. इथं पण काय आलंय, कमिटी. आणि इथं पण काय आहे, कमिटी. ओके, त्यानंतर इथं काय आहे, टीम आहे. बरं, इथं पण काय आहे, टीमच आहे. इथं काय आहे, पब्लिक. इथं पण काय आहे, पब्लिक. इथं काय आहे, फॅमिली. परत इथं काय आहे, फॅमिली. इथं काय आहे, गँग. त्यानंतर इथं पण काय आहे, गँग. इथं काय आहे, फॅमिली. ओके, संपले एवढे. तर मग आता हे सगळे आपण जे शब्द लिहूत आपण इथं, तुम्हाला कशा आठवतात बघूत. हा, पहिला कोणता होता, कमिटी, बरोबर. त्यानंतर होता ज्युरी. त्यानंतर टीम. ओके, टीम होता. त्यानंतर पब्लिक होता. त्यानंतर हा गँग होता, गँग होता. त्यानंतर फॅमिली होता. ठीक आहे, अजून एवढेच होते काय, अजून होते ना, चेक करू. बर, कमिटी, कमिटी झाला, टीम झाला, पब्लिक झाला, फॅमिली झाला, गँग झाला, संपलं. एवढेच होते. ओके, आता एवढे वर्ड आहेत. शेवट ह्याच्यामध्ये आपण एखादा वाढवू कमिटीमध्ये. ओके, आता एवढे वर्ड आहेत. कमिटी आहे, ज्युरी आहे, टीम आहे, पब्लिक आहे, गँग आहे आणि फॅमिली आहे. आता हे जे वर्ड आहेत, हे वर्ड नेमकं काय आहे बरं, कमिटी म्हणल्यावर काय असतं बरं, हा. आता समजा आपण म्हणतो की आता बघा, नीटची परीक्षा झाल्यानंतर कॅन्सल केली, बरोबर. मग आता त्याच्यावरती एक कमिटी बसेल. मग त्या कमिटीमध्ये किती माणसं असते ना, एका माणसाची कमिटी असते काय, असते नाही, 4-5 विषम म्हणजे ऑड नंबर मध्ये असते. कधी पण समसंख्येत कमिटीचा नंबर नसतो, विषम नंबर मध्ये असतो. तुम्हाला इतिहासामध्ये शिकला असताना रे तुम्ही की ते इंग्रज तीन जे न्यायाधीश राहायचे, ते निर्णय द्यायचे. इंग्रज असे भामटे होते, 3 न्यायाधीशांची टीम असली की त्यातले 2 इंग्रज असायचे आणि एकच काय असायचा, भारतीय. मग एकटा काय करणार आहे, एक जरी नो म्हणला तरी 2चं तर यस असणार आहे ना. मग तसं कमिटी म्हणलं की त्याच्यामध्ये किती लोक येतात, हा, एकापेक्षा जास्त येतात. ओके, ज्युरी म्हणजे पण काय आहे, जज लोकांची असते ना ती. मग त्याच्यामध्ये एक जण असतं का, नाही, अनेक लोक असतात, बरोबर. आता पब्लिक, पब्लिक म्हणल्यावर एक माणूस झाला का अनेक, अनेक आहे ना. आपण समजा जर का एखादं म्हणलं की कन्सिडर करा की एखादी सभा आहे, इथं एखाद्या राजकीय नेत्याची सभा आहे आणि तिथं भरपूर लोक गेले की आपण काय म्हणतो, पब्लिक होतं, म्हणजे जास्त लोक होते ना. त्यानंतर पुढचा काय आहे, गँग. समजा एखादा आहे आणि एखादा फिरतोय, तो म्हणला की माझी गँग आहे. गँग असू शकते का, नाही ना, त्याच्यामध्ये काहीतरी माणसं पाहिजे ना, 2, 4, 15, 50, 100 अशी गँग पाहिजे ना. त्यानंतर फॅमिली, एकटा असल्यावर ते म्हणणार का माय फॅमिली, अरे म्हणेन का, नाही ना. फॅमिली म्हणल्यानंतर त्यामध्ये काय होते, तर अनेक लोक येतात ना. टीम आहे, टीम. आता क्रिकेटची टीम आहे, क्रिकेटच्या टीम मध्ये एक जण असतो काय, किती जण असतात, अनेक जण असतात ना. मग थोडक्यात हे जेवढे काही शब्द आहेत, हे कमिटी, ज्युरी, टीम, पब्लिक, गँग असन किंवा फॅमिली असन, हे सगळे काय आहेत,
कलेक्टिव्ह नाऊन येतं. काय येतं? कलेक्टिव्ह नाऊन. आता कलेक्शन याचा अर्थ काय? एकत्र करणे. मराठीतून त्याला म्हणायचं समूहवाचक नाम. काय म्हणायचं? समूहवाचक नाम. आपल्याला माहिती आहे ना रे, एक गुलाबाचं फुल घेतलं, 2-4 असे 7-8 फुलं एकत्र केले की ते काय बनतो? बुके. बुके बनतो ना. मग बुके हे काय आहे? कलेक्टिव्ह नाऊन आहे. बरोबर. मग हे सगळे जे येतं यांना हे सगळे काय येतं? कलेक्टिव्ह नाऊन येतं. काय येतं? कलेक्टिव्ह नाऊन. आता कलेक्टिव्ह नाऊन यांची एक खास विशेषता बघा, की जर काय हे कलेक्टिव्ह नाऊन सर्वजण एकत्र मिळून एकच काम दाखवित असतील तर ते सिंग्युलरचं काम करतात. आणि जर का हे एकत्र मिळून वेगवेगळं काम दाखवित असतील तर हे कुणाचं काम करतात? प्लुरलचं. काय याचं? प्लुरलचं. म्हणजे थोडक्यात काय आहे, आपलं जे कलेक्टिव्ह नाऊन आहे हे 2 कामं करतं. कोणकोणते? ते सिंग्युलरचं पण काम करतं आणि प्लुरलचं पण करतं. बरोबर. मग आता ते सिंग्युलरचं काम कधी करतं आणि प्लुरलचं काम कधी करतं हे आपल्याला शिकायचंय. तर ज्या वेळेस ह्या सगळे मिळून एकच काम करतात तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं? सिंग्युलर. त्यावेळेस ते काय असणार? सिंग्युलर. आणि ज्या वेळेस हे वेगवेगळं काम करणार त्यावेळेस ते काय असणार? प्लुरल. आता फॉर एक्झाम्पल बघा, की 26/11 आपल्याला माहिती आहे मुंबईवरती हल्ला झालता ना. हा, त्यामध्ये अजमल कसा पकडला होता. बरोबर. आता कसा पकडल्यानंतर जेवढे काही 5 न्यायाधीश येतात, हे 5 न्यायाधीश काय म्हणले? ह्याला फाशी देऊन टाका. बरोबर. मग इथं काय झालं? या 5 न्यायाधीशांचं काय झालं? एकमत झालं ना. मग त्याला तिथं आपल्याला वर्ब काय वापरावं लागेल? काय वापरावं लागेल? सिंग्युलर. आता कन्सिडर करा की तुम्ही मस्त पैकी काय उन्हाळ्यामध्ये, या वर्षी उन्हाळा जास्त कडक आहे. बरोबर आहे. नको झालेले आणि तुमच्यातला एखादा मित्र म्हणला चलो कोकण ट्रिप करते, आहे का नाही? कोकणची ट्रिप प्लॅन करूत आपण. मग आता कन्सिडर करा की तुम्ही 10 जण होता. एक जण म्हणला सिंधुदुर्गला जायचंय, तारकल्ले बीच वगैरे करायचंय, भोगवे बीच वगैरे करायचंय. दुसरा जण म्हणला नाही आपल्याला श्रीवर्धन बीचला जायचंय. तिसरा म्हणला डायरेक्ट केरळला जायचंय. चौथा म्हणला नाही सिंधुदुर्गला जाऊ. 5वा म्हणला आपण केरळला जाऊ. मग आता इथं बघा, हे जे काय आहेत ह्या प्रत्येकामध्ये मत कसं आहे? वेगवेगळं आहे का नाही? अरे वेगवेगळं आहे ना. मग त्यावेळेस आपल्याला वर्ब काय घ्यायचं? प्लुरल. काय घ्यायचं? प्लुरल. बरोबर. अरे काय घ्यायचं? प्लुरल. मग आता ज्या वेळेस हे आपले कलेक्टिव्ह नाऊन होतं, हे कलेक्टिव्ह नाऊन ज्या वेळेस एकच गोष्ट सांगणार त्यावेळेस आपण वर्ब घ्यायचं सिंग्युलर. आणि हे ज्या वेळेस वेगवेगळे व्ह्यू असणार त्यावेळेस काय म्हणणार? प्लुरल. आता समजा आपले मागचे 4 सेनापती येतं. ओके. आणि हे 4 सेनापती मधला कोपऱ्यातला जो काय तो काय म्हणला की आज आपल्याला मस्तपैकी पावभाजी खायला जायची. तो म्हणला नाही आज आपल्याला हॉटेल सचिनला जेवायला जायचं. मग ते शेजारचे म्हणले की नाही आज आपल्याला हॉटेल संदीपला जायचं जेवायला. ओके. आणि शेवटचा जो आहे सेनापती तो म्हणला नाही आपलं वडापाव खाऊ. मग आता हे चौघांचं मत काय आहे? मग वर्ब कसं वापरणार? प्लुरल वापरणार. काय वापरणार? प्लुरल. कळालं. आणि हे सगळे नारी शक्ती, हे नारी शक्ती म्हणले की आज आपल्याला पाणीपुरी खायला जायचे. बरोबर आहे. हे सगळ्यांचं एकमत झालं तर वर्ब कसं वापरणार? सिंग्युलर. संपलं. मग आपला हा जो सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट पार्ट 6 आहे, नोशनल कॉन्कॉर्ड आहे, हा काय कलेक्टिव्ह नाऊन बद्दल सांगतो. काय सांगतो? कलेक्टिव्ह नाऊन. आणि मग हे जे कलेक्टिव्ह नाऊन्स होतं ह्यांच्यामध्ये जर एकमत असेल तर वर्ब कसं घ्यायचं? वर्ब कसं घ्यायचं? सिंग्युलर. एकमत म्हणजे कळतं ना, सिंग्युलर. पण जर का यांच्यामध्ये जर फूट असेल किंवा मतभेद असेल तर आपण वर्ब कसं घ्यायचं? वर्ब कसं घेणार? प्लुरल. कसं घेणार? प्लुरल. संपला विषय. एवढंच आहे फक्त याच्यामध्ये. कळालं काय? अरे समजलं का? मग आता याच्यामध्ये बघा, आपण पहिले एक्झाम्पल बघा. आता द कमिटी इज डिवायडेड इन दिअर ओपिनियन. आता मला सांगा इथं कमिटी हे काय आपलं? कलेक्टिव्ह नाऊन. CN म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन ना. मग आता हे बघा,
कमिटी इज डिवायडेड इन दिअर ओपिनियन. मग आता कमिटीत एकमत झालंय का विभागली ती? विभागली ना. मग विभागल्यावर आपण वर्ब सिंग्युलर घेतो का प्लुरल? प्लुरल. मग इथं इज बरोबर आहे का सांगा? नाही, इथं काय पाहिजे होतं? आर पाहिजे होतं. बरोबर. आता दुसरं, द ज्युरी वर डिवायडेड इन इट्स ओपिनियन. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे. इथं बघा, ज्युरी आपलं काय आहे? कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि यांच्यामध्ये मतभेद आहे ना. आणि मग इथं प्लुरल घेतलंय का नाही आपण? इथं मतभेद आहे आणि मतभेद आहे तर प्लुरल घेतलं म्हणजे हे सेंटेन्स आपलं काय आहे? बरोबर. आता राज्यसेवा 2021 ला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न एकदम गुगली होता, एकदम गुगली होता, त्यामुळेच राज्यसेवेला विचारला होता. इथं काय आहे? द कमिटी कन्सिडर युअर रिक्वेस्ट. आता समजा आहे की तुमच्यातला एक जण गेला आणि तो काय म्हणला की हे जे MPSC मधलं ऑप्टिंग आउट आहे ते कॅन्सल करून टाका. की लगेच कमिटीने तुमची सगळ्यांची रिक्वेस्ट घेतली याचा अर्थ त्यांच्यामध्ये एकमत असेल ना? असेल ना. मग एकमत असेल तर आपण वर्ब कसं घेणार? सिंग्युलर. मग आता उत्तर काय यायला पाहिजे? आता इथं कन्सिडर्ड हे V3 आहे त्यामुळे काय पाहिजे? हॅज पाहिजे. पण जर का तुम्ही खाली प्रश्न वाचला नाही तर उत्तर चुकणार. खाली काय दिले बघा, द वर्ब विच ऍग्रीज विथ द सब्जेक्ट द कमिटी इन नॅशनल कॉन्कर्ड. काय दिलेले? नॅशनल कॉन्कर्ड. आता नॅशनल कॉन्कर्ड म्हणल्यावर आपल्याला काय करायचं असतं? जरी सब्जेक्ट आपला सिंग्युलर असला तरी वर्ब कसं घ्यायचं? प्लुरल घ्यायचं नॅशनल कॉन्कर्ड मध्ये. हे थोडंसं वेगळं आहे म्हणून याचं उत्तर काय आहे? हॅव. काय आहे? हॅव. कळालं? म्हणजे आता याच्यामध्ये खरं तर नियमानुसार हॅज पाहिजे, पण इथं हा जो नॅशनल कॉन्कर्ड शब्द आलाय का नाही, हा नॅशनल कॉन्कर्ड शब्द आल्यामुळे याचं उत्तर काय आहे? हॅव आहे. ठीक आहे. आता पुढचं बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस ग्रॅमॅटिकली करेक्ट. एक्सरसाइज 17 ला विचारले, बरोबर ओळखायचंय. द कमिटी इज डिवायडेड ऑन सम इश्यूज. बरोबर आहे का? बघा, कमिटी कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि डिवाइड झाली म्हणल्यावर मतभेद पडले ना. मग काय असं पाहिजे? आर पाहिजे. मग इथं इजच्या ऐवजी काय पाहिजे होतं? आर. म्हणजे पहिलं चुकीचं आहे. चलो दुसरं, आता द कमिटी आर डिवायडेड ऑन सम इश्यूज. बरोबर आहे. हा, इथं बरोबर आहे. आता तिसरं, द कमिटी हॅज इश्यूड इट्स रिपोर्ट. आता कमिटीने बघा रिपोर्ट इश्यू केलाय ना. आता कमिटी एखादा रिपोर्ट कधी इश्यू करीन? एकमत असलं तर करीन ना. मग हे पण काय आहे? इथं बघा सिंग्युलर वर्ब आलंय, हे पण काय आहे? बरोबर. आता इथे द कमिटी हॅव इश्यूड दिअर रिपोर्ट. आता इथं हॅव येईन का? नाही येणार, म्हणजे हे पण काय आहे? चुकीचं. मग आता बरोबर कोणतं आहे आपलं? बी अँड सी. कोणतं आहे? बी अँड सी. कळतंय काय? अरे समजतंय? चला पाचवा, आता द टीम इज ऍट द टॉप ऑफ द लीग. आता इथं मला सांगा बरं, टीम इथं काय आहे? टीम इथं काय डिवाइड वगैरे होण्याचं काहीतरी दिलंय का मी? नाही, म्हणून इथं टीम कलेक्टिव्ह नाऊन आहे तर इथं इज सिंग्युलर वर्ब आले तर इथं हे सेंटेन्स माझं बरोबर. पण आता बघा, द टीम आर आर्ग्युइंग अबाउट द न्यू युनिफॉर्म. म्हणजे जे टीम मधले लोक होतं ते नवीन युनिफॉर्म मुळे भांडतेत. मग भांडते त्याचा अर्थ यांच्यामध्ये एकमत असन का? नसन ना. मग वर्ब कसं पाहिजे? प्लुरल पाहिजे. मग इथं आर प्लुरल आलंय ना. हा, मग हे सेंटेन्स पण आपलं काय आहे? बरोबर. ओके. आता इथे द पब्लिक हॅज अ राईट टू नो द ट्रूथ. आता इथं हे कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि पब्लिकला अधिकार आहे की खरं जाणून घेण्याचा, म्हणून हे पण सेंटेन्स काय आहे? बरोबर. आता द पब्लिक आर एक्सप्रेसिंग दिअर व्ह्यूज ऑनलाईन. आता काय की एखादा मी प्रश्न मांडला की नीट परीक्षा कॅन्सल झाली, याच्यामध्ये ज्यांनी पेपर लीक केलेली आहे त्या गुन्हेगारांना कोणती शिक्षा दिली पाहिजे? प्रत्येक जण वेगवेगळं म्हणेन का नाही? कुणी म्हणेन चौकात येऊन मारा त्याला, बरोबर आहे. प्रत्येक जण कुणी म्हणेन जेलमध्ये टाका, कुणी काही पण म्हणेन ना त्याला काळ्या पाण्याची शिक्षा द्या वगैरे, ज्या काही शिक्षा असते ना, बरोबर आहे का नाही? प्रत्येकाच्या डोक्यात प्रत्येकाचे व्ह्यू कसे असते ना वेगळे. मग वेगळे असले की काय म्हणायचं? प्लुरल. मग इथं द पब्लिक आर एक्सप्रेसिंग हे प्लुरल आलंय, बरोबर आहे काय? बरोबर. इथं काय आहे? माय फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. आता इथं माय फॅमिली इथं कलेक्टिव्ह नाऊन आहे, इथं मी सिंग्युलर विचार केलेला आहे म्हणून हे पण काय आहे? बरोबर. आणि इथं माय फॅमिली आर ऑल स्कॅटर्ड अक्रॉस द कंट्री, म्हणजे माझ्या फॅमिली मधले सगळे लोक जे येतात ते बाहेर गेलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. मग डिवाइड झाले ना, म्हणून इथं काय आलंय?
प्लुरल आले. मग हे पण काय आपलं बरोबर. द गँग इज नोन फॉर इट्स ब्लू कलर. ती जी गँग आहे ती कशासाठी ओळखली जाते? ब्लू कलर. मग इथं गँग हे कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि हे सिंग्युलर आहे म्हणून इज आपला बरोबर आहे. इथं आहे द गँग वर लाफिंग अँड जोकिंग टुगेदर. आता इथं बघा जी गँग आहे ती काय करते? हसते आणि एकमेकांवरती जोक ही करते, जोक करते. मग यांच्यात एकमत असेल का? नाही ना. म्हणून इथं काय आहे? हे प्लुरल आहे म्हणून हे पण काय आपलं बरोबर. आणि इथं माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्ड वर्किंग पीपल. मग आता फॅमिली मधले जे काही लोक ते कसे तर नियमित टायमिंग वर येणारे आणि कसे तर हार्ड वर्क करणारे आहेत. म्हणून काही पंक्च्युअल येतं आणि काही काय येतं हार्डवर्क. म्हणून हे पण काय प्लुरल आहे. तर हे पण काय आहे बरोबर. आता हे एकदम सिंपल होतं बरं का. याच्यावरती आयोग कधी कधीच प्रश्न विचारतं आणि ते पण विचारल्यावर कशावरती विचारतं? कमिटीवरती. ठीक आहे. मग आता इथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 6 आपला संपलेला आहे. आता आपल्याला थोडासा आठवायचा आहे तो. चांगले बसा बरं आता मस्तपैकी एकदा. चेहऱ्यावरून असा हातबीत फिरवा मस्तपैकी. आज आज एनर्जीच वाटत नाही मला. काही समजा नाही तुमच्याकडे आज. हा एनर्जीच नाही आज, आहे का नाही? अशी एनर्जी नाही वाटत नाही मला तुमच्याकडं. जागेत का सगळे? 3चा पाडा म्हणा बरं आता 10 पर्यंत. हा म्हणजे 3 10 म्हणा ना. इतक्या दमानी असं स्पीड नाही म्हणाय. म्हणा बरं परत एकदा. 3 6 9 12 15 18 21 24 27 30 33 36 39 42 45 48 51 असं स्पीड नाही यायला पाहिजे. तुमच्याकडे स्पीडच नाही आहे का नाही? बरं बेरीज शिकवतो तुम्हाला. मला सांगा बरं आता 20 आणि 80 आणि 30 आणि 70 40 आणि 60 50 आणि 50 60 आणि 40 70 आणि 30 80 आणि 20 90 आणि 10 100 वजा 10. हा जागे ठीक आहे. जागे मग सेनापती जागा आहे का? ते मागचा विचार करताना दिसतोय बारका मला बरं का. काय विचार करतोय काय नो? मग अशी त्याला वाटलं लय वडापावचा त्याचा विषय निघलाय तिथंच अडकलाय काय नाही तो. ठीक आहे. मग आता बघा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 6 काय आहे आपलं? की कलेक्टिव्ह नाऊन असतं म्हणजे तुमच्या मराठीमधलं समूहवाचक नाव. बरोबर आहे. मग इथं काय आहे तर हे जे कलेक्टिव्ह नाऊन असतं मग आर्मी हे पण कलेक्टिव्ह नाऊनच आहे. ट्रूप हे पण काय आहे? कलेक्टिव्ह नाऊन आहे. जेवढं काय कलेक्टिव्ह नाऊन होतं ह्या कलेक्टिव्ह नाऊन एकत्र मिळून एकच गोष्ट जर दाखवित असतील तर आपण वर्ब काय घ्यायचं? सिंग्युलर. आणि कलेक्टिव्ह नाऊन जर का वेगवेगळी गोष्ट दाखवित असतील तर तिथं वर्ब कसं घ्यायचं? प्लुरल. आणि ज्या वेळेस ते हे म्हणजेच थोडक्यात कलेक्टिव्ह नाऊन आपले 2 कामं करतात का नाही? सिंग्युलर पण काम करतात आणि प्लुरल पण काम करतात. म्हणजे खरं तर कलेक्टिव्ह नाऊनला मिनिंग कसा असतो? सिंग्युलर. पण ते कधी कधी कुणाचं काम करतात? प्लुरलचं. आणि मग कलेक्टिव्ह नाऊनने ज्या वेळेस आपले प्लुरलचं काम करतं त्यावेळेस ते कशामध्ये येते? नॉशनल कॉन्कर्ड मध्ये. कशामध्ये? नॉशनल कॉन्कर्ड मध्ये. कळतंय काय? मग आता इथं म्हणजे कमिटी हे कमिटी 12 सिंग्युलरच राहणार पण त्यांच्यात मतभेद झाले की प्लुरल जाणार ते. आणि कमिटी प्लुरल झाली की त्याचा कॉन्कर्ड कोणता असणार? नॉशनल कॉन्कर्ड. कळालंय? अरे समजलं? चलो घ्या लिहून मग आता हे. त्यात आणखीन 2-3 ऍड करू का मी? ग्रुप, ऑडियन्स, क्लास, काउन्सिल, बोर्ड, गव्हर्नमेंट. ठीक आहे. एवढे घ्या. ओके. मग आता आपला हा जो छोटासा टॉपिक होता तो आपला संपलेला आहे. आता थोडंसं एकदा रिवाइज करू म्हणजे लगेच नेक्स्ट टॉपिक आपल्याला सुरू करायला. बरोबर? ठीक आहे. आता थोडंसं आठवायचं आपल्याला. बघा पहिल्यापासून लेक्चरमध्ये काय झालं ते. 11/52/53 तात्या सरांनी जोडलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर मी आलो होतो ते वेब व्हॉट्सअप केलं होतं. बरोबर आहे की नाही? आहे का नाही? आणि एक फाईल वगैरे डाउनलोड केली होती, इन्सर्ट केली. त्यानंतर मग आपण पहिल्यापासून रिव्हिजन केली होती सगळ्या टॉपिकची, आहेत नाही?
बेसिक नंबर 1 पासून 2, 3 या तिन्हींची रिव्हिजन केली. त्यानंतर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 या सगळ्यांची रिव्हिजन केली होती. ते प्रॉक्झिमिटीचा अर्थ वगैरे सांगितला होता मी, आठवते का? अरे आठवते ना. त्यानंतर नॉशनलचा पण अर्थ मी सांगितला होता. आणि हा जो 6वा आहे, 6वा हा एकदम सोपा होता. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, सेम पहिल्यांदा ते जे शब्द होतं त्यांना काय केलं होतं, असं चौकोन केलं होतं आहे का नाही. आणि चौकोन केल्याच्या नंतरून मग आपण काय केलं होतं की कमिटी असन, त्यानंतर गँग असन, त्यानंतर टीम असन, फॅमिली असन, पब्लिक असन, यांना असं चौकोन करीत होतं. परत इथे लिहिले होते, बरोबर आहे. लिहिताना आपल्याला फक्त 1-2च आठवले होते, एक आठवला नव्हता, तो नंतरून पुढे जाऊन परत घेतला होता मी, आहे का नाही. अरे लिहिला होता ना. आणि मग त्यानंतर सांगितलं की जर असं बाण करून लिहिलं होतं, जर यांच्यामध्ये एकमत असेल तर आपण वर्ब कसं घ्यायचं, सिंग्युलर. आणि यांच्यामध्ये जर का फूट असेल किंवा मतभेद असेल तर आपण वर्ब कसं घ्यायचं, प्लुरल. ते लिहिलं होतं बघा, दोन्ही ठिकाणी वर्ब वर्ब लिहिलं होतं, आठवतंय. आणि मग त्यानंतर एक्झाम्पल दिलं होतं मी की एक्झाम्पल दिलं होतं की मागचे 4 जण होते, त्यांना जेवायला जायचं ठरलेलं आहे का नाही. एक हॉटेल सचिनला, संदीपला, एक वडापाव म्हणतोय, आपला कोपऱ्यावाला जो आहे तो पावभाजी म्हणत होता, आहे का नाही. मग यांच्यामध्ये मतभेद आहे, तर वर्ब कसं येणार, प्लुरल. कोकण ट्रिपचं सांगितलं होतं, एक जण म्हणतो सिंधुदुर्गला, एक म्हणत होता केरळला. 10 जणांची म्हणलं होतं, पण 5-6 जणच सांगितले होते मी, आठवते का. 2 जण केरळला म्हणत होते, 2 जण सिंधुदुर्गला म्हणत होते, बरोबर. मग यांच्यामध्ये मतभेद झालं तर याला आपण काय म्हणा, इथं वर्ब कसं घ्यायचं, प्लुरल, बरोबर. आता नारी शक्ती सांगितलं होतं, या सगळ्या जण जरी म्हणल्या की पाणीपुरी खायलाच जायचं, एकमत झालं तर सिंग्युलर वर्ब येणार, ठीक आहे. त्यानंतर आपला जो सेनापती आहे, मी म्हणलं होतं की सेनापती आज लय टेन्शन मध्ये येतोय, चांगले मूड मध्ये दिसणार, जरा सिरियस दिसू राहिलेत मला, आहे का नाही आज. पहिल्या 3 लेक्चरला कुणीतरी झापलेलं दिसतंय 100%, त्यामुळे सिरियस दिसते तर लयच सिरियस होतं एकदम. तर शेवटी मग आपण लिहिलं होतं आणि लिहिल्यानंतर तुम्हाला लिहून घ्यायचं सांगितलं होतं, आहे का नाही. पहिले लिहिल्यानंतर बाकीचे फोटो काढले होते तुम्ही. एवढं झालं होतं आपल्या सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 6. आणि त्यालाच आपण काय म्हणलो होतो, नॅशनल कॉन्कॉर्ड. मध्ये त्याला ते पेज नंबर सांगितलं होतं वर्कबुकचा, माझ्या बॅग मधलं घेऊन 29 पेज नंबर सांगितलं होतं, आठवतंय. आणि जुन्यावाल्यांना सांगितलं होतं वर्कबुक घेऊन की शेवटचे जे 2 पेजेस होतं त्याच्यावरती लिहा, सांगितलं होतं ना. ठीक आहे. मग आता इथं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 6 समाप्त झाले आणि बेसिकचे 3 लेक्चर आपले काय झाले,